नमस्कार, बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलने गुलाल उधळला आहे। गृहिणींसाठी, हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुशखबर। आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण। पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत, कामगारांचा खर्च वाचतो। बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये। जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल। विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त। घरपोहोच सेवा मोफत। ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा। आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 9860 40 66 07 8830 77 18 07। एकूण 18 जागांपैकी 15 जागांवर कल्याण शेट्टी यांच्या पॅनलने वर्चस्व दाखवल्याने आता सोलापूरच्या दोन्ही देशमुखांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पठ्ठ्याच वरचढ ठरल्याचे चर्चा सुरू आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी काल 28 एप्रिल रोजी पार पडली। भाजपाचे आमदार सुभाष देशमुख आणि प्रतिस्पर्धी भाजपाचेच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलमध्ये सकाळपासून मोठी चुरशीची लढाई रंगली होती। यंदाच्या निवडणुकीत एकूण 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। एकूण 18 जागांसाठी झालेल्या मतदानात सकाळपर्यंत आघाडीवर असलेल्या भाजप आमदार व माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना पुन्हा एकदा पराभवाचा झटका बसलाय। 18 पैकी केवळ 3 जागांवर आमदार सुभाष देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलचा विजय झालाय। बाकी 18 पैकी 15 जागांवर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा विजय झालाय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निर्णायक असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी गटातील 11 पैकी 11 जागांवर कल्याण शेट्टी पॅनलचे एक हाती वर्चस्व राहिले आहे। तर ग्रामपंचायतीतील 4 पैकी 3 जागांवर सुभाष देशमुख यांच्या पॅनलने वर्चस्व सिद्ध केले। सोलापूर बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्याने भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना फायदा झाल्याचे बोलले जात आहे।